दंडवत हो। संकल्प ब्रह्मविद्या निरूपण नवरात्र 2023 या कालावधीमध्ये आपण सायंकालीन पूजा अवसर या ठिकाणी श्रवण करत आहोत। आजचं हे 4थं सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत। याआधी सायंकालीन पूजा अवसराच्या 20 चौपद्यांपैकी आपल्या एकूण 4 चौपद्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। आजच्या या 4थ्या सत्रामध्ये आपण 5व्या चौपदीपासून पुढे बघणार आहोत। कर्णद्वयी झळंबुके वरबाहुभूषा सौरभ्य पुष्पकळिका सरहस्तकी पै प्रोत्फुल्य पुष्पितकरी सबकू प्रशोभे ओवाळिजे परममंगल धूपदीपी। स्वामींचा सायंकालीन पूजा अवसर जो आहे त्या पूजा अवसराची सुरुवात झालेली आहे। भोजन त्याहून स्वामी राजमठामध्ये येतात। राजमठाच्या त्या ओट्यावर स्वामी आसनस्थ होतात, विराजमान होतात आणि मग बाईसा स्वामींच्या भाळ प्रदेशी कस्तुरीचा आडा जो आहे तो रेखतात आणि त्यानंतर ह्या पूजनाची ती सुरुवात आहे। पूजन करत असताना आधी गंध लावून त्याची ती सुरुवात केल्या जात असते। यामध्ये आधी तुम्ही गंधच लावला पाहिजे असा काही विधी नाही आहे, पण नियम मात्र आहे। परंतु यदा कदाचित तुम्ही चुकून नंतर गंध लावला तर त्याच्याने काही दोष लागत नाही। विधी आणि नियमामध्ये हा फरक आहे। विधी आहे आणि तो विधी जर का मागे पुढे झाला तर त्याचा दोष लागेल, परंतु नियम जर का असेल तर नियम मागे पुढे झाला तर त्याचा दोष लागत नाही। नियम कशासाठी असतो? एक तो शिस्त असावी, एक त्याच्यामध्ये अनुक्रम असावा, म्हणून तो नियम लावलेला आहे। तो नियम थोडा मागे पुढे जरी झाला तरी त्याच्याने कुठला दोष लागत नाही, परंतु विधी जर का मागे पुढे झालं तर मात्र त्याच्याने दोष लागू शकतो। पण या ठिकाणी पूजनाची सुरुवात होत असताना आधी त्या ठिकाणी गंध लावण्याचा तो नियम आहे की तिथून ती सुरुवात झालेली आहे आणि तिथून पुढे सगळे जे कार्य आहेत ते क्रमाने होणार आहे, जे ठरल्या क्रमाने। त्याच्या व्यतिरिक्त जरी केलं तरी त्याच्याने काही दोष लागणार नाही, परंतु एक नियमितता असावी म्हणून तो क्रम जो आहे तो क्रम त्या ठिकाणी पूजन ठिकाणी तो निश्चित केलेला आहे। आणि म्हणून आधी गंध लावल्यानंतर फुलांचे जे काही अलंकार तयार केलेले आहेत ते फुलांचे अलंकार एक एक करून स्वामींच्या श्रीमूर्तीवर ते समर्पित केले जात आहेत। त्याच्यामध्ये आपण बघितलं की सर्वात आधी बाईसांनी काय केलेलं आहे, कस्तुरीचा आडा रेखल्यानंतर ती चंदनाची जी भोरी आहे, तो लेप आहे चंदनाचा, तो सर्व श्रीमूर्तीला सर्वांगी ते लावल्या गेलेला आहे। आणि मग श्री मुगुटी मुकुटमाळ, मुकुटमाळ म्हणजे काय, गळदंडा म्हणजे काय, श्रीकंठी म्हणजे काय, हे आपण 3ऱ्या सत्रामध्ये आपण बघितलेलं आहे। श्री शेखरी मुकुटमाळ विराजमान मुकुटमाळ समर्पित केलेली आहे। श्रीकंठी जी आहे ती श्रीकंठी माळ जी आहे ती अर्पण केलेली आहे। आणि मग गळदंडा समर्पित केलेला आहे आणि वेगवेगळ्या फुलांच्या माळा ज्या आहेत त्या माळा स्वामींना अर्पण केल्या गेलेल्या आहेत। हे आपण
या पूजा अवसराच्या या क्रमामध्ये इथपर्यंत आलेलो होतो. पुढे काय कुठला विधी केला जातो ते बघूया. कर्णद्वयी झळंबुके. कर्णद्वयी, कर्ण म्हणजे काय? कर्ण म्हणजे काय? कान. द्वयी म्हणजे काय? दोन. कर्णद्वयी, दोन्ही कानामध्ये. झळंबुके म्हणजे जे काही त्याला कर्णमाळ तुम्ही असं म्हणा, श्रवणी झळंबुके असं म्हटलेलं आहे. झळंबुके म्हणजे ती छोटी माळा, म्हणजे कान केवढे आहेत त्याची सुद्धा माळा. ही माळ अजूनपर्यंत तुम्ही कधी बघितलेली नसेल की त्या कानाला सुद्धा माळा घातलेली आहे. हे अजूनपर्यंत आपण असं सर्वसामान्यपणे बघितलेलं नाही आहे. किंवा हे ह्याच्यामध्ये जरी आलेलं आहे तरी सुद्धा अधिकरणांच्या पूजनामध्ये सुद्धा मी अजूनपर्यंत बघितलेलं नाही आहे की करणी झळंबुके असं कानासाठी पण एखादी माळ बनवून दोन्ही कानांमध्ये ती घातलेली आहे. जे मी बघितलं नाही आहे, कोणी करतही असेल, केलेलंही असेल. तर स्वामींच्या दोन्ही श्रीकरणामध्ये आता स्वामींचे जे काही अवयव आहेत त्याच्याबद्दल बोलत असताना एक आदरपूर्वक त्या अवयवांचा उल्लेख आपण केला पाहिजे. जसं एखाद्याच्या पायाला पाय म्हटलं जातं, पण तो आध्यात्मिक असेल तर त्याला चरण म्हटलं जाईल, त्यांचे चरण, श्री गुरुजींचे चरण. परंतु स्वामींबद्दल किंवा परमेश्वर अवताराबद्दल बोलत असताना तिथे श्री चरण म्हणजे त्याला श्री हा जो काही शब्द आहे तो तिथे अक्षर जे आहे ते लावल्या जाणार. तिथे श्री चरण. कर म्हटलं जाणार नाही. काय म्हटलं जाईल? श्री कर. नेत्राला काय म्हटलं जाईल? काय? श्री नेत्र. आणि कानाला काय म्हटलं जाईल? नुसतं कर्ण नाही म्हणायचं, श्री कर्ण तुम्ही म्हणू शकता. मुखाला काय म्हणायचं? श्री मुख. अशा पद्धतीने आदरपूर्वक स्वामींच्या बद्दल बोलत असताना आपले शब्द आणि वाक्य जे आहेत त्याच्यामध्ये तो एक आदरभाव असला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी कर्णद्वयी म्हणजे दोन्ही श्रीकरणामध्ये त्या छोट्या छोट्या माळा तयार केलेल्या आहेत भटोबासांनी. आणि मग बाईसा काय करतात? त्या दोन्ही माळा क्रमाक्रमाने या कानात आणि त्या कानाला असं ते अडकवून देतात. सौरभ्य पुष्पकळिका सरहस्त की पय. त्यानंतर काय आहे? सौरभ्य. सौरभ्य म्हणजे सुगंधित असं जे काही आहे. काय आहे? या ठिकाणी फुलांचाच उल्लेख सुरू आहे म्हणून इथे सुगंधित काय असणार आहे? अत्तर नाही. सुगंधित काय असणार आहे? फुलांचाच उल्लेख आहे. म्हणजे स्वामींना जे फुलं अर्पण केल्या जायची ती फुलं कशी होती? स्वस्तात मिळालेली फुलं होती का ती? आपण कुठली फुलं वाहतो? झेंडूची फुलं. त्याला सुगंध नसतो, काही नसतं. चाफ्याची फुलं वाहू का आपण? कधी कधी 5 रुपयाला एक फुल मिळतं ते. आता जर का लक्ष फुलांनी पूजन करायचं म्हटलं तर 5 लाख रुपयाची तर फुलंच होतील. आणि तुम्हाला अजून कमी याच्यामध्ये म्हटलं 2-3 लाखाची तर फुलंच होतील. वाहतील का कोणी? जर का लक्ष फुलांची पूजा करायचीच आहे तर मग अशी फुलं वाहा, सुगंधितच असली पाहिजे. तुम्ही कुठेही बघा, जिथे लक्ष फुलांचं पूजन आहे तिथे जी फुलं वाहिला जातात ती सुगंधित नसतात. ती स्वस्त फुलं असतात की जी भरपूर प्रमाणात आणता येतील आणि कमी दरामध्ये मिळतील. म्हणजे लक्ष फुलं अर्पण करावा ऐसा भाव, परंतु ती फुलं वाहताना त्या फुलांचा भाव सुद्धा लक्षात घेतला जातो की कमी जास्त स्वस्त अशीच फुलं वाहिला जातात. आणि म्हणून एक तर देवाला फुल वाहूच नका. व्हायचं असेल तुम्ही म्हटलं ना पुष्प एक वाहिजे असं म्हटलंय. एकच्या ऐवजी 5 फुलं व्हा, पण ती सुगंधित असली पाहिजे हे कटाक्षाने पाळा. नुसतंच व्हायचे म्हणून वाहू नका, कोरड्या भावाने वाहू नका. तुम्ही पुरणपोळी खाता त्यावर काय घेता? तेल घेता की तूप घेता? पण चांगल्या म्हणजे 500 लिटर रुपयाचं जर का तेल असेल तर ते घेता का पोळीवर? किती 1000 रुपये लिटरचं तेल का असे ना, किती महागडं असे ना, पण पुरणपोळीवर तुम्ही तूपच घेता. का बरं? कारण की त्यामध्ये त्या तुपाचं जे काही गंध असेल आणि तेलाचा गंध ह्याच्यामध्ये फरक आहे.
तुम्ही त्या गंधामध्ये अडकलेले आहात, बरोबर आहे की नाही? तुपाचा वास एक वेगळा आहे आणि तेलाचा गंध एक वेगळा आहे. तुम्हाला त्यावेळी तेलच अपेक्षित असतं, तुम्हाला त्यावेळी तूपच अपेक्षित असतं, त्यावेळी तुम्ही तेच घेता. तसं देवाला जे काही अर्पण करणार आहात ते कसं अर्पण करा? चांगलंच अर्पण केलं गेलं पाहिजे. 50 फुलं वाहू नका, 5च व्हा, आणि 5ही फुलं वाहू नका, 1च व्हा, परंतु ते सुगंधित असलं पाहिजे. मग ते फूल असो नाही तर पुष्प एक वाहिजे म्हटल्यानंतर तिथे जन्म असो, तो जन्मसुद्धा कसा असला पाहिजे? सुगंधित असला पाहिजे. त्या कुष्टियासारखा दुर्गंधित जन्म नको पाहिजे, दुर्गंधित देह नको पाहिजे, तिथे सुगंधितच असलं पाहिजे. सुगंधित म्हणजे सर्वांना हवं हवंसं वाटणं. ते जे कधी फूल असतं ते सगळ्यांना हवंसं वाटतं आणि त्यावेळेला ते आपल्याला पण हवंसं वाटतं ते फूल, आणि त्यावेळेला ते फूल देवाला अर्पण करायचं, आपल्याकडे नाही ठेवायचं. जे आपल्याला हवंसं वाटतं ते देवाला अर्पण करून द्यायचं. तसं ज्या वेळेला तुम्हाला तुमचं आयुष्य हवंसं वाटत असतं त्याच वेळेला ते आयुष्य देवाला अर्पण करून टाकायचं. ते स्वतःसाठी ठेवायचं नाही आणि लोकांसाठी ठेवायचं नाही, ते देवाला अर्पण करायचं. हे फूल वाहन आहे. ते तुमचं फूल हे दुकानातनं आणलेल्या फुलापेक्षा ते तुमचं स्वतः तुम्ही फूल आहात की नाही, पुष्प आहात ना तुम्ही. आणि देवाला अपेक्षित आहे की तुमचं हे जन्मरूपी पुष्प मला वाहून द्या, आणि जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्ये. 56चं कुठे सांगितलं नाही, परंतु हे सांगितलेलं आहे, जे वेळ तुम्ही प्रपंचाला देते तीच वेळ मला द्या, तर मग उपयोगाचं आहे. म्हणून जे पण वाहाल ते चांगलं व्हा. भाईदेव व्यासांनी जी बोरं वाहिली ती कशी वाहिली? चांगलीच बोरं वाहिली, गोडच, गोड बोरं बाजूला केली आणि आंबट बोरं ती स्वतः खाल्ली, ते फेकून नाही दिली. आपण असलं तर आपण असं केलं असं, निम्मी देव बोराला, निम्मी जे काही हे आहेत बोरं जे आहेत ती गोड आपण जेवढी निवडली त्यातली निम्मी देवाला द्यायची, निम्मी आपल्याला. त्यांनी तसं नाही केलं. जेवढी गोड निवडली तेवढी देवाला, बाकी जेवढी आंबट निघाली तेवढी स्वतःला. म्हणजे देवाला देताना ते योग्यच पद्धतीने देता आलं पाहिजे. आमच्या महादाईसांना वस्त्र अर्पण करायचं होतं तेव्हा त्यांना त्यांच्याकडे जेवढं द्रव्य होतं तेवढ्याच ते स्वामींना अर्पण करायचं वस्त्र येत नव्हतं. वस्त्र तर आले असते परंतु ते स्वामींना देण्यायोग्य नव्हतं, आणि त्यांच्या मनामध्ये ते होतं की नाही चांगलं वस्त्र. दादोस म्हणाले एवढ्या पैशात कुठे येणार आहे चांगलं वस्त्र, परंतु त्यांचं हे होतं की नाही चांगलंच अर्पण करायचं. आणि मग त्यांच्याकडे जेवढं द्रव्य होतं ना त्याहीपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या मूल्याचं द्रव्य त्यांना प्राप्त झालं, ते पण देवामुळेच, आणि ते अर्पणही केलं. परंतु आता स्वामी मात्र त्या ठिकाणी ते जे वस्त्र जे स्वीकारतात, कितीतरी महिने ते स्वीकारतात, उपयोगात आणतात, नंतर भटोबासांना देतात उपलक्षणे. आता ते जे आहे ते वस्त्र केवढ्याला आहे दादोसांना विचार. त्यांनी सांगितलं एवढ्याला. स्वामी म्हटलं एवढे पैसे आम्ही देतो, घेऊन या. घेऊनही आले असते ते, परंतु दादोसांनी आणलेलं वस्त्र आणि महादाईसांनी अर्पण केलेलं वस्त्र, महादाईसांपेक्षा जरी महाग वस्त्र त्यांनी आणलं असतं तरी ते किंमत त्या वस्त्राला नसती. कारण की ती वस्त्रामध्ये तुम्हाला आम्हाला धाग्यांनी विणलेलं वस्त्र दिसतंय, परंतु स्वामींना मात्र महादाईसांची आवडीने ते वस्त्र विणलेलं दिसत होतं. ते धागे नाही आहेत, तर ती आवडी आहे. इकडून आडवे जे धागे आहेत ती सुद्धा आवडी आहे, उभे धागे ती सुद्धा आवडी आहे. असं ते वस्त्र आहे. असं वस्त्र तुम्ही आम्ही कोणी देऊ शकत नाही, ते महादाईसा देऊ शकले. म्हणजे जे द्यायचं ते उत्तम प्रकारचं असलं पाहिजे. हा एक मानस मनामध्ये ठेवून जर का तुम्ही काहीही अन्नदानाचा विषय जर का तुम्ही करत असाल, उत्तमच दिले गेलं पाहिजे असं जर का देवाला प्रार्थना केली तर तुमचा पदार्थ उत्तमच होणार. आणि जर का तुम्ही उत्तम काहीतरी फळ देण्याची इच्छा केली तर उत्तमच फळ प्राप्त होतील, उत्तमच वस्त्र प्राप्त होईल. सगळ्या सेवादास्याच्या बाबतीत उत्तमच म्हटलं तर उत्तमच सेवादास्य प्राप्त होईल तुम्हाला.
तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने उत्तम क्रिया होईल आणि ती क्रिया झाल्यानंतर तुम्ही शुद्धीवर याल की कसं काय एवढं झालं बरं, माझी तर एवढं शक्यता नव्हती, एवढं क्षमता नव्हती, मग एवढं घडलं कसं काय. तर परमेश्वर ते प्राप्त करून देत असतात. महादायसांना ते वस्त्र आमच्या स्वामींनीच प्राप्त करून दिलं. परंतु कधी प्राप्त करून दिलं, त्यांची तळमळ वगैरे सर्व पाहिलं आणि मग दिलं. जसं दुकानदार आहे, तुमच्याकडचे पैसे तो मोजणार किती आहेत आणि तेवढ्याचंच तो साहित्य देणार. जेवढे 10 रुपयाचं 10 रुपयाचं साहित्य, 20 रुपयाचं 20 रुपयाचं साहित्य. तसं परमेश्वर द्रव्य घेत नाहीत, परंतु तुमची तळमळ, आवडी, दुःख, तुमचा हेतू, वृत्ती हे सगळं पाहतात आणि मग प्रवृत्ती स्वामींची शेवटी की किती द्यायचं आहे, काय द्यायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे फुलं अर्पण केले जातात, रोज जी फुलं भटोबास आणतात ती कशी आहेत, सौरभ्य म्हणजे सुगंधित आहेत हे लक्षात घ्या. की मिळत्या स्वस्तामध्ये म्हणून ती फुलांनी त्याचे अलंकार बनवले असं नाही. आणि म्हणून शक्यतो झेंडू वगैरे ही फुलं स्वस्त भेटतात म्हणून आणू नका. काही नाही वाहिली तरी काही हरकत नाही. म्हणजे भालोदकर बाबा जे होते कैवल्यवासी मोठे बाबा, ते झेंडूची फुलं वाहू देत नव्हते. कारण झेंडूची फुलं अशी असतात की ती वाहून, ती सुकून बुकून जरी गेली आणि नंतर ती जर का तुम्ही फेकून दिली तर ती जिथे कुठे असते तिथे ते उगवतात परत. ते परत उगवलं नाही पाहिजे म्हणून ते वाहूच देत नव्हते. कारण की त्याला निमित्त, तुम्ही वाहून निघून जाल, फेकायला निमित्त तर आम्हीच होतो की नाही. म्हणजे नवीन निष्पत्ती जी आहे, कर्म निष्पत्ती होता कामा नये. एखादं फळ खाल्लं बीचं तर ते बी फोडून फेकायची असा त्यांचा नियम होता. जुन्या काळामध्ये अनेक अधिकरणं जे आहेत त्यांचा हा नियम होता. आणि म्हणून ही गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की आपण जे अर्पण करायचं आहे तर ते सुगंधित असलं पाहिजे. फळ अर्पण करायचं आहे, उत्तम प्रतीचं फळ असलं पाहिजे. तर 5 फळं आणायची म्हणून सुकली बिकलेली छोटी मोठी अशी फळं आणतात लोक, तर तसं नसलं पाहिजे. कधी कधी जास्त पिकलेली असतात की म्हणजे वाहता वाहताच ते फुटून जातात फळं वगैरे, अशी असली नाही पाहिजे. उत्तम प्रकारचं असलं पाहिजे. एकच फळ व्हा आणि नसेल तुमच्याकडे तर काहीच नका वाहू, इथे स्मरण करा येऊन. हे उत्तम असलं पाहिजे. ते सुद्धा कसं सुगंधित आहे. तुम्ही मंदिरात आलात, सगळं अर्पण केलं चांगल्या प्रतीचं, विड्यावर पैसे पण चांगले ठेवले तुम्ही, परंतु स्मरणच नाही केलं तर तुमचं ते येणं सौरभ्य नाही आहे, म्हणजे सुगंधित नाही आहे. तुमचं येणं सुगंधित कधी होईल, जेव्हा तुम्ही मंदिरात आल्यानंतर काहीतरी स्मरण कराल, धर्मवार्ता कराल, तुमचं बोलणं सुगंधित झालं पाहिजे. तुम्ही स्मरण करता तेव्हा तुमचं अंतःकरण सुगंधित होतं. तुमच्याकडे लोक जेव्हा बघतात त्या दृष्टीने अरे वा स्मरण करतायत, तेव्हा त्यांचे डोळे सुद्धा कसे होतात, पवित्र होतात. म्हणजे अशा प्रकारचं आपलं दातृत्व असलं पाहिजे, आपलं अस्तित्व असलं पाहिजे. आपलं बोलणं, चालणं, उठणं, बसणं हे सगळं सौरभ्य असलं पाहिजे की देवाला हवंसं वाटलं पाहिजे. जसं चांगदेव भट आहेत, चांगदेव भट स्वामींना विनंती करतात बाईसान करवी की मी रिद्धपूरला येऊ का. स्वामींना ते हवेच आहेत सोबत. स्वामी लगेच परवानगी देतात, जानोपाध्यांना नाही देत पण यांना लगेच परवानगी देतात. म्हणजे स्वामींना अपेक्षित आहे की त्यांनी यावं. हे काय आहे, हे सुगंधित आयुष्य आहे की जो असा सुगंध की जो देवाला हवासा असलेला आहे. आणि म्हणून आचार्य भटोबास रोज सुगंधी फुलं आणायची, ती सुद्धा ताजी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, निवड करून सगळं असायचं. आणि मग ती सौरभ्य पुष्प कळिका, पुष्प म्हणजे फूल, कळिका म्हणजे कळी, फुलांची कळी, सरहस्त कीप आहे. म्हणजे सुगंधित अशी जी काही फुलांच्या कळिकांची म्हणजे पाकळ्या ज्या हे असतात, कळ्या असतात, हे लक्ष घ्या बरं का. फुलं एक प्रकार वेगळा आहे. तेच फुलांच्या पाकळ्या वेगळ्या केल्या तर त्या पाकळ्यांचा एक वेगळा उपयोग असतो बरं का. तो श्रीमूर्तीवर असे जे पाकळ्या जर का तुम्ही सर्व असं
समर्पित केल्या त्या पाकळ्यांनी स्वामींचं पूजन करता येतं. झालं फूल एक झालं, पाकळी एक झालं, आणि फुलांची जी पूर्व अवस्था आहे ती काय आहे? कळी आहे. ती कळी सुद्धा त्या फुलापेक्षा अजून थोडीशी नाजूक असणार आहे. मग त्या पाकळ्यांचे सुद्धा काय केलेले? हात सरे केलेले आहेत. लक्षात घ्या, सेवा करताना किती पद्धतशीर सेवा आहे की जर का फुलांचे हातसरे जर का तयार केले तर ते थोडेसे हाताला स्वामींच्या श्रीकराला त्रासदायक होऊ शकतात, किंवा ते मोठे मोठे फुलं असे हे होऊ शकतात. परंतु जर का पाकळ्यांचं जर का हातसरे तयार केले तर ते दिसायला पण कसे नाजूक असणार, असायला पण नाजूक असणार, आणि ते शोभिवंत पण जास्त शोभिवंत दिसणार. श्रीकर नाही बरं का, त्या हातसरे शोभिवंत दिसणार आहेत. म्हणजे जिथे हात आहे स्वामींचा, श्रीकर आहे, तो एक नाजूक भाग आहे. तर मग त्या ठिकाणी जे फुलं वाहणार आहोत ते नाजूकच असली पाहिजेत. आणि त्या दृष्टीने तो कळ्यांचे हात सरे जे आहेत, सर हस्तकीपय, सर म्हणजे माळा, हस्तकीपय म्हणजे मनगटामध्ये जे काही अर्पण केल्या जाते त्याला काय म्हणतात? हात सरे असं म्हटल्या जातं. ते त्या स्वामींच्या त्या मनगटामध्ये म्हणजे श्री मनगटामध्ये ते बांधले जात आहे बाईसांकरवी, भक्तजनांकरवी. आणि ते कसं आहे? सौरभ्य आहे, म्हणजे सुगंधित आहे. म्हणजे इतर फुलं सुगंधित आहेतच, पण हे खास करून हे सुद्धा सुगंधितच आहे. पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्या सुद्धा सुगंधितच, फूल आहे तर फूल सुद्धा सुगंधितच, आणि कळी आहे तर कळी सुद्धा सुगंधितच असणार आहे. प्रोत्फुल्य पुष्पित करी म्हणजे जसं आता मोगऱ्याच्या कळ्या असतात, जाईच्या जुईच्या कळ्या असतात, इतके सुगंधित फुलं असतात हे. आणि त्याच्या पाकळ्या जर का ज्या असतात किंवा त्याच्या जे काही कळ्या असतात त्या कळ्या जर का अशा काढल्या की ते दुसऱ्या दिवशी ते फुलं फुलतात वगैरे, पण ते सुगंधित असतात. मी अर्थातच मला असं वाटतं की ते असे काही फुलं तोडू नये म्हणून, परंतु ते सुगंधित असतात हे एक लक्षात घ्या. त्या कळ्या वगैरे, आणि त्या नुसत्या अशा आणून जरी ठेवल्या तरी त्याचा सुगंध, त्याचा दरवळ जो आहे तो पूर्ण त्या मठामध्ये येत असेल. आणि हे सर्व स्वामींना अर्पण केल्या जात आहे. प्रोत्फुल्य पुष्पित करी स्तबकू प्रशोभे. यानंतर काय आहे की कळ्यांच्या संदर्भात आपण बघितलं त्या कशा समर्पित केल्या, त्याची सर तयार करून, माळ तयार करून त्या स्वामींच्या मनगटामध्ये, श्री मनगटामध्ये ते अर्पण केलेले आहेत. त्यानंतर प्रोत्फुल्य म्हणजे पूर्ण फुललेले, पुष्पित म्हणजे फुलं. त्या कळ्या ज्या आहेत त्या कळ्या फुलल्या आणि फुलल्यानंतर त्याचे फूल तयार झालं छानपैकी. आणि ते जे काही फुलांचा जो काही स्तबकू आहे म्हणजे प्रोत्फुल्य पुष्पित करी म्हणजे स्वामींच्या श्रीकरी दिल्या जातोय. काय दिल्या जातोय ना? स्तबकू म्हणजे पुष्पगुच्छ. तुम्ही काय म्हणता त्याला? आता काय म्हणतात? पुष्पगुच्छाला काय म्हणतात? आपल्याला पुष्पगुच्छाला बुके म्हणतात आणि बुकेला पुष्पगच्छ म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे का? म्हणजे त्याचं नवल काय आपल्याला आत्ता असलं नाही पाहिजे. हा काही शोध आत्ता लागलेला नाही. आमच्या लीळा चरित्रामध्ये आमचे भटोबास आमच्या स्वामींना असा तो बुके बनवून द्यायचे. बुके म्हटल्यानंतर आपल्याला लगेच ते डोळ्यासमोर आलं. परंतु इथे शब्द काय आहे त्याला? श्री चक्रपाणी भासांनी काय शब्द उपयोगात आणलेला? स्तबकू म्हणजे त्याचं जे काही समूह आहे, अनेक चांगली चांगली फुलं, खास करून त्याच्या दांड्या ज्या आहेत त्या मोठ्या असल्या पाहिजेत, ते सुगंधितही असलं पाहिजे, दिसायलाही सुंदर असलं पाहिजे. म्हणजे इतके सगळे नियम आहेत त्या गोष्टीला. आणि मग ते फुलांचं संघटन करायचं, त्यांना एकत्र आणायचं. ते फुलं सगळे एकत्र येतात आणि अजून शोभिवंत दिसतात. आणि ते शोभिवंत असलेला तो पुष्पगुच्छ जो आहे, तो फुलांचा स्तबकू जो आहे, तो स्वामींच्या श्रीकरी ओळगविल्या जातो आहे. बाईचा ओळगवत असतील
बाकीचे हात जोडून विनंती करत असते. आता सारखं नाही आहे. आपण काय करतो, कोणी अर्पण करतं त्याला हात लावतो आपण. मुळात म्हणजे प्रार्थना जी असते ती हात लावून नसते बरं का. कोणीतरी प्रार्थना करते हात जोडून, ते बाकीचे सगळे त्याला हात लावतात का? नाही. तुम्ही पण काय केलं पाहिजे, तुम्ही समजा एखाद्या अधिकरणांना प्रार्थना करताय हात जोडून, मग बाकीच्यांनी हात लावायचे का त्या माणसाला? नाही. बाकीच्यांनी पण हात जोडूनच उभं राहायचं. तो एकटा माणूस बोलणार काय बोलायचं, ते प्रार्थना करणार. तसं विडा वाहताना सुद्धा एक जण विडा वाहेल, बाकीच्यांनी हात जोडून उभे राहा. प्रार्थना ही हात जोडून असते, हात एकमेकाला लावून नसते. तसं स्वामींना जे पुष्प अर्पण करत आहेत, तर तुम्हाला जरी हात लावायला नाही मिळाला पण तुम्ही हात जोडा ना. तुम्ही एखादी फुलाची लीळा आठवा, अजून काय काय तुम्हाला फुलांच्या संदर्भात आठवेल ते तुम्ही आठवा. आणि अशा प्रकारे जे जे अर्पण केले जाते ते अर्पण करत असताना तुमचं जरी नाही आहे, हे लक्षात घ्या, तुमचं जरी नाही आहे, दुसरे कोणाचा तरी पदार्थ आहे, वस्तू दुसऱ्याची आहे, पुष्प दुसऱ्याचं आहे, हार दुसऱ्याचा आहे, परंतु तुम्हाला प्रार्थना तर तुमची स्वतःची आहे की नाही. तुम्हाला त्यावेळेला हात जोडून प्रार्थना करता येते. दुसऱ्याचा विडा आहे म्हणून आपण प्रार्थनाच बोलायची नाही अशातली भाग नाही. दुसऱ्याचे फूल समर्पण दुसराच व्यक्ती करतोय म्हणून आपण प्रार्थना करायची नाही अशातला भाग नाही. आपण सुद्धा त्यावेळेला विनंती करू शकतो, विनंती बोलू शकतो. ती आपली विनंती असेल आणि ती विनंती जी आहे ती हात जोडून करायची आहे. आणि अशा पद्धतीने स्वामींच्या श्रीकरी जो पुष्पगुच्छ आहे, म्हणजे फुलांचा जो अनेक फुलांचा जो पुष्पगुच्छ आहे तो स्वामींच्या श्रीकरी दिल्या जातोय. आणि तो कसा प्रशोभे म्हणजे तो शोभिवंत दिसतोय. कारण की आता पूर्ण श्रीमूर्ती जी आहे ती श्रीमूर्ती फुलांनी काय केलेली आहे, पूर्ण समर्पित आहे. त्याच्यामध्ये मुकुटमाळा आहे, श्रीकंठी आहे, गळदंडा आहे, हातसरे आहेत, श्रवणी झळंबुके आहेत, मोकळ्या पुष्पांचं पूजन सुद्धा केले गेलेलं आहे. आणि श्रीकरी फुलांचा झेला जो आहे तो दिल्या गेलेला आहे. पूजावसरामध्ये तो येतो, म्हणजे स्तबकू तो दिल्या गेलेला आहे. आणि पूर्ण स्वामी आता कसे आहेत, सपूजित आहेत. सपूजित म्हणजे पूजन पूर्ण झालेलं आहे. आता जे काही श्रीमूर्तीला समर्पित करायचं आहे पूजन प्रसंगी, मग गंध असेल, आणि फुलांच्या माळा असतील, हातसरे असतील, मोकळ्या फुलांचं पूजन असेल, पाकळ्यांनी स्वामींच्या श्रीमूर्तीवर पाकळ्यांचा वर्षाव केलेला असेल, आणि नंतर फुलांचा झेला म्हणजे फुलांचा तो पुष्पगुच्छ शेवटी दिलेला आहे. म्हणजे स्वामींना समर्पित करण्याचा पूर्ण विधी जो आहे, श्रीमूर्तीला समर्पित करण्याचा पूर्ण विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर ओवाळीजे परम मंगळ धूप दीपी, ओवाळीजे नंतर आता सर्व संपन्न झाल्यानंतर सर्वजण श्रीमूर्तीपासून थोडंसं लांब येत आहेत, बाजूला येत आहेत, समोर येत आहे श्रीमूर्तीच्या. आणि मग ओवाळीजे आता स्वामींना ओवाळल्या जाता आहे. बाईसा काय करायच्या, किती दिवे लावायचे बाईसा, किती, 5 दिवे, पाची वाती उजळीती, आरती पाल मांडा ठेवीती, असं त्याच्यामध्ये आलेलं आहे पूजा अवसरात. आणि ते आरतीचं ताट जे आहे ते स्वामींच्या समोर असं धरून ते ओवाळलं जात आहे. बाईसांना त्यावेळेला 8 सात्विक प्रगट व्हायचे. स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, वैपोतू, वैवर्ण, अश्रू आणि प्रळय, असे 8 सात्विक कार्य जे ते बाईसांमध्ये प्रगट व्हायचे. आणि प्रगट झाल्यानंतर बाईसांचे हात असे थरथर व्हायचे. ती स्वामींना ओवाळत असताना कदाचित ती आरतीचं ताट पाल मांडे असा शब्द आहे त्याला, ते खाली पडेल की काय म्हणून स्वामी भटोबासांना सांगतात की बाईसांच्या हातातलं ते पाल मांडे धरा, ना तर पडेल ते खाली. आणि मग बाईसा स्वामींना ओवाळतात. भटोबासांनी ते धरलेलं आहे ताट पडू नये म्हणून. बाईसांचं सुद्धा हात त्या ताटाला तसेच आहेत अजून.
आणि ते ओवाळल्यानंतर ते ताट खाली ठेवलं जातं आणि ते ओवाळणं जे आहे ते ओवाळण्यामध्ये आधी काय आहे, धूप घेतलेला आहे. बाईचा विस्तव आणतात, त्यावर दसांग धूप घालतात आणि तो धूप जो आहे तो स्वामींना दाखवला जातो आणि तो सुगंधित असा जो धूप आहे ते पूर्ण ते वातावरण त्या ठिकाणी तयार होतं आणि स्वामींचं पूजन सुरूच आहे. त्या पूजनातलाच हा एक प्रकार आहे की धूप सुद्धा दाखवायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आरती ओवाळल्या जाते आहे आणि परममंगळ म्हणजे परमेश्वर कसे आहे तिथे सांगितले, जयतु मंगळ मंगळा परम मंगळ रूपा. म्हणजे ते आरती ओवाळत असताना काहीतरी तुम्ही बोललं पाहिजे ना, प्रार्थना, की तुम्हाला फक्त असं असतं की मला आरती ओवाळायला मिळालीच नाही, ह्याच राग असतो तुमच्या मनात. आरती ओवाळणं हा विधी आहे, त्याच्यात तुम्ही चिडचिड आणि रागराग कराल तर कसला विधी झाला मग तुमच्याकडनं. त्यावेळेला देवाच्या संबंधित जी काही प्रशंसा आहे, देवाची जी काही स्तुती आहे, देवाबद्दल जे काही चांगलं आहे ते तुमच्या मनात आलं पाहिजे. आपल्याला तर दुसऱ्याच्या बद्दलचं वाईटच मनात यायला लागतं. विधी म्हटला की आपण दुसऱ्याला थोडं पाण्यातच बघायला लागतो, असं नसलं पाहिजे. विधी म्हटला की तुम्ही एकदम सात्विक, निर्दोष, अंतःकरण शुद्ध, पवित्र, विचार पवित्र, क्रिया पवित्र झाली पाहिजे तुमची. आणि मग ती आरती वाळत असताना जयतु मंगळ मंगळा म्हणजे जयतु म्हणजे तुमचं जय जयकार आहे. मंगळ मंगळा म्हणजे जे मंगळ असतं म्हणजे पवित्र असतं, त्या पवित्राहून पवित्र. जयतु मंगळ मंगळा परम मंगळ रूपा म्हणजे परम पवित्र, म्हणजे परमेश्वराच्या पावित्र्याचं प्रमाण तुम्ही लावू शकत नाही की परमेश्वर किती पवित्र आहेत हे तुम्हाला आम्हाला समजू शकत नाही. आपण दोषवंत व्यक्ती आहोत. आपल्या जीव स्वरूपाबद्दल स्वामी सांगतात की जीव सर्व दोषांचं आळं, म्हणजे जीव स्वरूपच तसं आहे, ते देहाशी संबंधित नाही. जीव स्वरूपातच मुळात दोष घेणं, दोष साठवणं, दोष एकमेकांना पाठवणं, साठवणं पण आणि पाठवणं पण, याचे दोष त्याला, त्याचे दोष त्याला, त्याचे दोष त्याला, हे सगळं सांगतच राहतो आपण. अशा प्रकारचे आपण असल्यानंतर पावित्र्य म्हणजे काय असतं हे आपल्याला कळणार नाही. ज्यांनी आधीच्या काळामध्ये शुद्ध आहार खाल्लेला आहे आणि आपण भेसळयुक्त आहार खातोय, आपल्याला कळणारच नाही की शुद्ध आहार म्हणजे काय असतो, हे आपल्याला कळणार नाही. शुद्ध ऑक्सिजन काय असतो हे आपल्याला कळणार नाही, कारण आपण प्रदूषणयुक्त ऑक्सिजन घेतो आहोत. म्हणून पावित्र्य म्हणजे काय हे आपण देवाच्या बाबतीत आपण त्याचा अनुमानच नाही लावू शकत, इतकं ते पावित्र्य आहे. म्हणून सांगतात की जयतु मंगळ मंगळा दोनदा म्हटलं परंतु समाधान नाही वाटलं. मग त्याच्यात परत लावलं की परम मंगळ रूपा, परत तिसऱ्यांदा, म्हणजे समाधानच वाटत नाही. किती पवित्र म्हणावं देवाला. आपल्याकडे शब्दच अधुरे आहेत, वाक्य अधुरे आहेत, अक्षर अधुरे आहेत. आणि म्हणून हे आरती ओवाळत असताना परमेश्वराला तेच सांगायचं आहे की हे जे काही दिवा जळतो आहे त्याप्रमाणे माझे सर्व जे कर्म आहे ते जाळून टाका. कुणाचे जाळलेले असे स्वामींनी? बाईसांचे की आऊसांचे? शांताबाईसांचे. शांताबाईसांचे कर्म स्वामींनी जाळले. स्वामी म्हणतात म्हणजे ही कर्म इतकी कठीण होती की जाळीताही अशी संपली नसती, नाशिताही नासल्या नसते. तर येथून आम्ही काय केली, नासून टाकली, जाळून टाकली ती. म्हणजे असे आमचे कर्म देवाने जाळले पाहिजेत, जाळून टाकले पाहिजेत, नष्ट केले पाहिजेत, आम्हाला शुद्ध केलं पाहिजे. आणि अग्नी म्हणजे काय आहे, तो परमेश्वराचं सन्निधान आहे. तुम्ही नुसते दिवे लावता, तो एक दिवा लावल्यानंतर ती ज्योत आहे, त्याच्यात तर तुम्ही काय काय आठवू शकता. हे जर का तुम्ही असं व्यापकपणे आठवायला लागलात ना, तर तुम्हाला एका विशिष्ट दिवसांनी तुम्हाला ती ज्योत तुम्ही जी लावताय ना, त्या ज्योतीचं तुम्हाला काय महत्त्व आहे की नाही आहे तुम्हाला तुमचं लक्षात येईल. काय जाळलं पाहिजे हे पण लक्षात येईल. दिवे जाळण्यापेक्षा आपण स्वतःचं अंतःकरण जाळलं पाहिजे, त्याच्याशिवाय हे कर्म नासणार नाहीत.
शांताबाईसांची कर्म नसली, किती दिवे जाळले शांताबाईसांनी? आलंय का काही? एकही दिव्याचा उल्लेख येत नाही की शांताबाईसांनी 1 दिवा जाळला की 4 दिवे जाळले की 5 दिवे जाळले. अंतकरण मात्र त्यांनी जाळलेलं आहे. आणि रिद्धपूरला गेल्यानंतर सुद्धा ते म्हणतात मला देवाशिवाय काहीच रुचत नाही. तिचं ते दुःख जे आहे ते आपल्याला तिथे नोंद केलेली नाही आहे त्या दुःखाची. त्या वाक्यामध्ये कुठेही तिला भरपूर दुःख होतं, देवाचं वगैरे काही आलेलं नाही आहे. परंतु मला देवाशिवाय काहीच आवडत नाही ना, याच्यामध्येच सगळं आलेलं आहे. तिचं दुःख सुद्धा आहे. असन्निधानी आहे, रिद्धपूरला आहे तर सन्निधानी श्रीप्रभूंच्या, पण आमच्या स्वामींच्या असन्निधानी असल्याचं दुःख त्या वाक्यामध्ये आहे, त्या शब्दांमध्ये. मला देवाशिवाय श्री चक्रधरा वांचुनी काही एक न रुचे, याच्यामध्ये ते समाविष्ट आहे त्यांचं दुःख. तुम्हाला आम्हाला ते दिसणार नाही, कारण आम्ही असं दुःख कधी करतच नाही. आमचा आनंदी आनंदच असतो. म्हणून ते दुःख आपल्याला तिथे जाणवलं पाहिजे. ते दुःख जे आहे, ते तळमळ आहे, स्वतःला जाळणं जे आहे, त्याच्यामध्ये अजून जे अडथळे आहेत ते सगळे त्यांचे नासून गेलेले आहेत. आणि मग स्वामींनी त्यांना ती पोच पावती दिली की येथूनही म्हणितले ते म्हातारी येसीची घडले. म्हणजे आम्ही जे सांगितलं ते बरोबर यांनी केलेलं आहे. सगळं काय होतं, पण देवाने सांगितलेला विधी मात्र ते आईने सोडला नाही. तो कायम असं शेवटपर्यंत मरेतव धावावे, पडेतव करावे, हे जे काही वचन आहे हे तंतोतंत असं त्यांनी पाळलेलं आहे. आणि त्याची लगेच पोच पावती पण आहे. भटोबासही आहेत तसे, महादाईसा आहेत तशा, माईमभट्ट आहेत, असे अनेक भक्त मंडळी आहेत. पण शांताबाईचा विशेष उल्लेख आमच्या स्वामींनी केलेला आहे. आणि म्हणून असे परम पवित्र असलेले, पवित्राचे पवित्र असलेले आमचे स्वामी यांना धूप दीप म्हणजे त्या ठिकाणी धूप जो आहे तो दाखवला जातो आहे. म्हणजे माझ्याकडे जेवढं काही चांगलं असेल ते मी देवाला समर्पित करेल. आमच्या निळभट्टांना असं वाटलं की आपण तर आलो लगेच निघून, परंतु एवढं जे चांगलं चांगलं घरामध्ये आपण घेतलं, भजन साहित्य, पूजन साहित्य, जे जे काय असेल ते देवासाठी काहीतरी त्याच्यातलं आणता आलं पाहिजे होतं. म्हणजे माझ्याकडे जे मी स्वतः कमवलं ते कमवलेलं प्रपंचामध्ये देण्यापेक्षा ते देवाकडे जर का आपलं जे काही उपयोगी गेलं असतं तर किती चांगलं झालं असतं. पण मला ती बुद्धी सुचली नाही, त्यांना ती बुद्धी सुचली नाही आणि देवाने ती बुद्धी सुचवली नाही. कारण की ते दिल्याने त्यांना काही वेगळं गोमटा लागलं असतं असं नाही. आणि देवाला त्यांच्या धनाची, संपत्तीची कुठलीही अपेक्षा नव्हती. त्यांचं देहरूपी जन्मरूपी संपत्ती एवढी मोठी ते देऊन राहिले देवाला, याच्यापेक्षा अजून देवाला अजून काय पाहिजे. परंतु त्यांना वाटायचं की माझ्याकडचं जे आहे ते देवाला जर का मला अर्पण करता आलं असतं तर खूप छान झालं असतं. परंतु मी तसंच निघून आलो. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना वाटलं की माझ्याकडे जे जे काय आहे चांगलं ते मी देवाला अर्पण करावं. माईमभट्टांना राहून राहून ही रुखरुख वाटत असेल की एवढं सगळं आपलं आहे, इथे देवाच्या काहीच उपयोगी आणता येत नाही आपल्याला, म्हणून ते शेवटी गेलेले आहेत. त्याचं कारण ते आहे. भटोबासांकडे काय आहे, जे जे त्यांच्याकडे कलागुण आहेत ते देवाला ते अर्पण करतायत. जे जे काही जमेल त्यांना परमेश्वर जे जे आज्ञा देतील, ती जी क्षमता त्यांची पूर्णच्या पूर्ण क्षमता त्यांनी ती पणाला लावलेली आहे. कधी कधी त्यांना ते शक्यही नसेल, परंतु देवाने सांगितलं म्हणून ते करायचंच आणि ते शक्य होऊन जायचं. म्हणजे काय आहे, आपल्याकडे जे जे चांगलं आहे ती सकळ सामुग्री काय करायची आहे, परित्यागायची आहे. म्हणजे त्याचं प्रदर्शन नाही करायचं, परंतु ती संपत्ती किंवा ती सामुग्री जर का ईश्वराच्या, ईश्वर साधनेच्या, ईश्वर साधकाच्या किंवा उद्धरण कार्याच्या उपयोगी लागत असेल तर ती मात्र त्या ठिकाणी उपयोगी लावून द्यायची. अन्यथा त्याचा त्यागच सांगितला. देवाने सांगितलं तुमच्याकडची कुठली सामुग्री आम्हाला नको आहे, ते सगळं त्यागून इथे यायचं. परंतु त्यामध्ये सुद्धा परमेश्वर कार्याच्या उपयोगी जर का काही तुम्हाला देता येत असेल तर निश्चितच तुमच्या देशातनं ते देऊ शकता. ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे खेई गोई आहेत. एवढं सगळं आहे. त्यांनी स्वामींना एकच वाक्य विचार, तुम्हाला काही अपेक्षित म्हणजे लागेल का ह्याच्यातलं? स्वामी म्हणतात येत तैसे काही न लगे, संपला विषय.
काहीच आणलं नाही आणि त्याची अपेक्षा स्वतःही ठेवली नाही, कारण की ज्यांना ते शरण आलेले आहेत ते स्वतः परमेश्वरच तुमच्या धनद्रव्याची अपेक्षा ठेवत नाहीत, तर त्यांची जी काही भक्त मंडळी आहेत ते सुद्धा अशा कुठल्याही अपेक्षा मनामध्ये ठेवत नाहीत. परंतु ईश्वर कार्याच्या उपयोगी लागणं ते जे काही असेल सामुग्री, असा विचार काही वाईट नाही आहे. आणि तो विचार आमच्या भटोबासांचा होता, निळभट्टांचा होता. म्हणजे देवाला अर्पण करावं चांगलं. धूप असेल तो चांगलाच अर्पण करावा. अगरबत्ती असेल तर कुठली स्वस्त जी मिळते ती, भरपूर मिळते ती. लोक म्हणतात ते होलसेलमध्ये चांगली मिळाली, स्वस्तात मिळाली, काही उपयोग नाही त्याचा. त्याचा सुगंधच येत नाही, त्याचा धूरच एवढा होतो की लोक त्रासून जातात. सुगंध असा असला पाहिजे की लोकांनी विचारलं पाहिजे कुठली अगरबत्ती आहे, कुठला धूप आहे, हे लोकांनी तुम्हाला येऊन विचारलं पाहिजे. म्हणजे असं अर्पण करा की देवाचंही लक्ष गेलं पाहिजे की कोण आहे बाबा एवढं चांगल्या प्रकारे आवडीपूर्वक स्मरण करणारं आहे कोण, हे देवाचं सुद्धा कृपादृष्टी आपल्याकडे आली पाहिजे. आणि म्हणून तो धूप आहे, तो धूप बाईसा स्वामींना काय करतात दाखवतायत. आणि दीप, धूप दीपी, दीप म्हणजे जे काही पंचवाती असतील, जे काही पालमांड्यामध्ये ठेवून ते निरंजन वगैरे जे काही लावलेलं असेल, त्या निरंजनातून किंवा त्या दीपातनं ते फुलवाती असतील ते सगळं स्वामींना ओवाळलं जातं आहे. आता मुळातच परमेश्वराला या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. तुम्ही ते दिवे ओवाळण्यापेक्षा स्वतःला जर का ओवाळून टाकलं, तुम्ही स्वतःचा जन्म देवाला जर का तुम्ही ओवाळून अर्पण केला, तो देवाला जास्त अपेक्षित आहे. म्हणून तुम्ही म्हणाल नाही बाईसा ओवाळत होत्या म्हणून आम्ही पण ओवाळतो. बाईसा ओवाळत असताना त्यांना काय होतं तर ते आपल्याला होतं का? 8 सात्विक येत आहेत का आपल्यात? नाही येते. बाईसा ओवाळत असताना काहीतरी विधी बोलायचे, तो आपण बोलतोय का? बाईसा ओवाळत असताना प्रार्थना यायची, ती स्वर बदलायचा त्यांचा, थोडंसं गहीवरून यायचं, अंगाचा थरकाप व्हायचा. आपलं असं काही होतं का? आपलं असं काहीच होत नाही. आपण फक्त कोरडेनी गुणे ती आरती फक्त ओवाळतोय, गोल गोल फिरवते बस. आपली फक्त कोरडेनी गुणे क्रिया आहे. करायची झाली तर बाईसांसारखी ओलेनी गुणे क्रिया करा. बाईसांसारखं कृत्य तुम्ही करताय, परंतु ते ओलेनी गुणे ती क्रिया मात्र आपली होत नाही आहे. परंतु बाईसा मात्र, भक्तजन मात्र काय करायचे, ते धूप दीप जे आहे ते अशा पद्धतीने स्वामींना अर्पण करायचे. स्वामी त्या सर्व सेवेचा स्वीकार करायचे. त्या मागेच कारण ते आहे की ते सर्वच्या सर्व आवडीपूर्वक विधीपूर्वक देवाला अर्पण केल्या जायचं, विधीपूर्वक देवाला ओवाळल्या जायचं, विधीपूर्वक देवाला धूप दाखवल्या जायचा. आणि तो करत असताना अंतःकरण जे आहे ते ओलावलेलं आहे पूर्णपणे. अंतःकरणामध्ये तो जो काही भाव आहे तो त्यावेळेला, आणि त्याच्यामुळे परमेश्वर सुद्धा ते प्रसन्नतेने ते सर्व स्वीकारतात. आता या ठिकाणी आपण जेव्हा एखाद्या पूजाअवसर काळी उपस्थित असतो किंवा हाच पूजाअवसर तुम्ही म्हणता, त्यावेळेला काय झालं पाहिजे, तो पूजाअवसर फक्त तुमचा आवाज चांगला आहे म्हणून तुम्ही म्हणायचा आहे असं नाही. तुम्हाला चांगला म्हणता येतो म्हणून म्हणायचं असं नाही, किंवा तुम्हाला चाल चांगली म्हणता येते म्हणून म्हणायचं आहे आणि लोकांना तुम्ही म्हटलेलं आवडतं म्हणून म्हणायचं असं नाही आहे. की ते म्हणत असताना तुम्ही डोळे बंद करून जर का, किंवा डोळे जरी उघडे असले तरी सुद्धा तुमच्या डोळ्यापुढे तो पूर्ण असं दृश्य आलं पाहिजे. हे सर्व झळंबुके, हातसरे, बाहुभूषणे हे सर्व त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. जसं कर्णद्वयी झळंबुके वर बाहुभूषा, म्हणजे बाहुभूषेमध्ये म्हणजे दंड जो आहे स्वामींचा, तिथे सुद्धा ते फुलांची माळा बांधलेली आहे. आणि असं सर्व श्रीमूर्ती डोळ्यापुढे आली पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्ही इतके तल्लीन झाले पाहिजेत की बाईसांनी जो दशांग धूप टाकलेला आहे त्या धुपाटण्यामध्ये, तो सुगंध तुमच्यापर्यंत आला पाहिजे. तर तुम्ही त्या पूजाअवसर प्रसंगी तिथे तुम्ही त्या पूजाअवसराचा स्पर्श तुम्हाला झाला आणि तुम्ही त्या स्पर्शाच्या सन्निधानी गेलात असा अर्थ होईल.
तिथला सुगंध आपल्याला स्पर्श झाला पाहिजे, त्या सुगंधाचा. त्या ठिकाणी जे काही धूप आहे, आता त्या धुपाचं काय महत्व आहे? त्या धुपातनं जो काही धूर निघतो सुगंधित, तो सुगंधित धूर जो आहे तो सर्वांना का आवडतो आहे, किंवा सर्व त्याच्यामध्ये का तल्लीन होतात, का तो बेडूक रोज येतो स्वामींच्या त्या पूजावसर प्रसंगी? त्याला तर स्वामींचा स्पर्श सुद्धा होत नाही. त्याला जरी स्वामींचा स्पर्श होत नसला तरी जे काही धुपाचा जो काही धूर आलेला आहे ना, तो धूर स्वामींना स्पर्श करतो आहे. आणि तो स्वामींच्या श्रीमूर्तीला स्पर्श झालेला तो धुपाचा धूर जो आहे तो पूर्ण त्या मठामध्ये दरवळतो आहे, तो इकडे तिकडे पसरतो आहे. आणि त्या जे काही दरवळ आहे तो पसरलेला, स्वामींचा स्पर्श झालेला तो दरवळ, तो संपूर्ण वातावरणामध्ये पसरतो आहे. म्हणून तो काळ कसा आहे? मंगळ काळ होऊन जातो, तो अवसर काळ होतो. आत्ता आपण जे धूप लावतो ते कसे आहेत? आपल्याला सुद्धा आता अशीच परिस्थिती, ते धूप लावल्याशिवाय, धूर झाल्याशिवाय आपल्याला सात्विकताच भरत नाही. कोणी म्हटलं की अवसर काळ होणार आहे, कोणी काही जय बी बोलायचं नाही, फक्त बसून स्मरण करायचं, झाला अवसर काळ. तुम्हाला समाधानच नाही वाटणार. ते म्हटले मोठ्याने जय केलं नाही, पाच हे म्हटले नाही, तुम्ही फुलं वाहिली नाही, हे नाही केलं, ते नाही केलं, धूप लावलं नाही, आरती लावली नाही, हे केल्याशिवाय आपल्याला समाधान नाही वाटत. आपण जे आता धूप लावतो ना ते केमिकल युक्त असतात, त्याच्याने कुठल्याही प्रकारचा आपल्या शरीराला फायदा लाभ नाही आहे, नुकसानच आहे. तुम्ही जे कापूर लावता ना, कापूर लावण्याचं एक आपल्या डोक्यामध्ये भरपूर असं भरलेलं आहे की कापूर लावलाच पाहिजे, तो केमिकल युक्त कापूर असतो, ते लावल्याने तुम्हाला त्रासच त्रास आहे. आम्हाला जे काही धूप लावायचं आहे किंवा दीप लावायचं आहे तो आम्हाला आता तसा मिळणार नाही आहे. पण बाईसांनी मात्र तो आवडीपूर्वक काय केलेला आहे, तो उपयोगात आणलेला आहे धूप. तो धूप आम्हाला आठवता येऊ शकतो ना, आम्हाला तिथे पोचायचं आहे. आम्हाला इथे आमचं आयुष्य धूप दाखवण्यात घालवायचं नाही आहे. आम्हाला इथे आरती वळली म्हणजे आम्ही धन्य झालो अशातला भाग नाही आहे. तुम्हाला त्या बाईसांची जी काही पालमांडे बाईसांनी ते तयार केलेलं आहे तिथे तुम्हाला ओवाळायला मिळतं आहे का? तिथे तुम्ही उपस्थित होताय का? एखादी भीतीदायक गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली ना, की तुम्हाला भीती वाटायला लागली की समजायचं की तुम्ही त्या वातावरणात गेलात, तिथे भीतीच्या वातावरणात गेलात म्हणून तुम्हाला भीती वाटायला लागते, मग बाहेर जायला पण तुम्ही घाबरता. ह्याला काय म्हणतात? त्यांनी जी गोष्ट सांगितली भीतीदायक, त्याच्यामध्ये तुम्ही उपस्थित झालात आणि तुम्हाला असं वाटायला लागलं की आपल्या अवतीभोवतीचं सगळं घडतंय की काय, मग तुम्हाला भीती वाटायला लागते. हे तुम्ही त्या गोष्टीत उपस्थित झालात. तसं पूजा अवसराचा विषय ऐकताना, पूजा अवसर म्हणताना, पूजा अवसर श्रवण करताना तुम्ही तिथे उपस्थित असले पाहिजे. तुम्हाला तिथे असं वाटलं पाहिजे की मी इथेच आहे, स्वामींच्या समोर उभा आहे, मी तुमच्या समोर सगळ्या त्या गोष्टी घडत आहेत, त्या फुलांचा सुगंध तुम्हाला येतो आहे, धुपाचा सुगंध येतो आहे, हे सगळं तुमच्या समोर घडतं आहे. असा स्पर्श झाला पाहिजे. कुठे? तुमच्या हृदयाला स्पर्श झाला पाहिजे. तिथे देहाला स्पर्श होणार नाही, हृदयाला स्पर्श झाला पाहिजे, कारण तुम्ही हृदयाने तिथे उपस्थित असल्यामुळे तो स्पर्श हृदयाला होईल आणि तो जो स्पर्श आहे तो अश्रू रूपाने तुमच्या डोळ्यामध्ये उपस्थित होईल. म्हणजे तुम्हाला एकदम छान सुंदर वाटेल आणि त्या पूर्ण पूजा अवसराचा लाभ तुम्हाला इथे बसल्यानंतर त्याचा अंश मात्र का होईना तो लाभ आपल्याला इथे घेतल्यासारखं वाटेल. जसं तसं तर नाही होणार, परंतु तसं वाटेल. आणि म्हणून अशी सपूजित स्वामींची जी श्रीमूर्ती आहे ती आपल्याला सर्वांना काय करता आली पाहिजे? डोळ्यापुढे आणता आली पाहिजे. आणि ती डोळ्यापुढे आणल्यानंतर आपण निश्चितच स्वामींच्या सन्निधानी थोड्या वेळ का होईना आपण उपस्थित राहू. आजच्या या 4थ्या सत्रामध्ये आपण सायंकालीन पूजा अवसराची 5वी जी चौपदी आहे ती या ठिकाणी श्रवणाने चिंतन केलेली आहे. दंडवत हो